अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवार यांना धक्का दिला गेलाय। माजी मंत्री सतीश पाटील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। 3 मे रोजी सतीश पाटील यांचा पक्ष प्रवेश होणार आहे असं समजतंय। जळगावमधली ही बातमी आपण बघतोय। सतीश पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आता प्रवेश करणार आहेत आणि शरद पवारांसाठी मात्र हा मोठा धक्का समजला जातोय। महायुतीमध्ये सातत्यानं नेत्यांचं इनकमिंग होताना आपल्याला पाहायला मिळते। भाजप असेल, शिंदेची शिवसेना असेल आणि आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सुद्धा हे इनकमिंग होताना दिसतंय। जळगावमधून सतीश पाटील 3 मे रोजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। माजी मंत्री आहेत सतीश पाटील, जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सचिन, सतीश पाटील हे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये येत आहेत असं समजतंय। काय नेमके याचे परिणाम पाहायला मिळू शकतात? निश्चितच आपण जर बघितलं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री सतीश पाटील येत्या 3 मे रोजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे। आपण जर बघितलं तर सतीश पाटील हे पारोळा एरंडोल मतदारसंघातून अनेकदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। माजी पालकमंत्री पद देखील त्यांनी जळगाव जिल्ह्याचं भूषवलेलं आहे। त्यामुळे मराठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचं देखील समर्थन मिळत असतं। त्यामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे। कारण आपण जर बघितलं तर माजी मंत्री सतीश पाटील यांचं मराठा समाजामध्ये एक वजन आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्यामुळे एकंदरच या निवडणुकांमध्ये मोठा फायदा हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला होऊन त्यांची ताकद वाढण्याची शक्यता आहे। 3 मे रोजी अजित पवारांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे आणि माजी मंत्री सतीश पाटलांसोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते देखील प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे एकंदरच आपण जर बघितलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये यांच्या प्रवेशाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याचे परिणाम निश्चितच आपल्याला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार आहेत। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सचिन।